यानंतर थेट किल्ले रायगडावरती जाणार आहोत। नमस्कार, मी पूर्वी भावे, ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर संवाद साधतायत। आणि याचा स्वरूप आणखी प्रमाणे वाढतो। तर शिवराज्याभिषेक दिन हा तिथीनुसार आज साजरा केला जातोय आणि त्याची महाराजांची हुजुरात निघालेली आहे। त्या काळात देखील 352 वर्षांपूर्वी अशीच हुजुरात ही रायगडावरून निघालेली होती आणि त्याचप्रमाणे तोच दिवस इथे तंतोतंत साजरा करण्यासाठी, तसाच लोकांना इथे आलेल्या मावळ्यांना तो दिवस दाखवण्यासाठी पुन्हा एकदा तशीच हुजुरात ही रायगडावर काढण्यात येते आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड। भूषण भनत सगळ्यात महत्वाचे शब्द रायगडावर येताना आणि खाली जाताना लक्षात ठेवायचे। भूषण भनत मुद्राभिषेक जो झालेला होता त्या मुद्राभिषेकाच्या वेळी खऱ्या सोन्याचे जे होन होते ते शिवाजी महाराजांवर त्या होनांनी मुद्राभिषेक करण्यात आलेला होता। आज 352वा जो राज्याभिषेक दिन साजरा केला जातोय रायगडावर, हा तिथीनुसार साजरा केला जातोय आणि त्या दिवशी देखील त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर जो मुद्राभिषेक करण्यात आलेला होता ते जे होन होते त्यांचीच प्रतिकृती इथे आपल्याला साकारलेली दिसून येते आहे। सर, या होनांबद्दल काय सांगाल? हे होन नेमके कसे बनवले आणि त्या काळात देखील असेच होन होते? हे होन आहेत, हे सुवर्णाचा कांती दिलेली आहे, सुवर्ण पाणी दिलेलं आहे आणि त्याच्या 352 होनांचा अभिषेक यावर्षी आम्ही करतोय आणि त्याची प्रतिकृती आहे आणि दरवर्षी आम्ही अशा प्रकारचा होनांचा अभिषेक करतो। या होनांवर काय लिहिलेलं आहे? राजा, पुढच्या बाजूला छत्रपती, राजाश्री छत्रपती, पुढची बाजू आहे तिथं छत्रपती लिहिलेलं आहे, मागच्या बाजूला श्री राजा। ही जी पुढची बाजू आहे ती छत्रपती आहे आणि मागच्या बाजूला श्री राजा शिव असं लिहिलेलं आहे। तर हे खऱ्या प्रकारचे होन अगदी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर जे होन हे मुद्राभिषेकासाठी वापरण्यात आले होते, अगदी तसेच होन आज देखील आणण्यात आलेले आहेत आणि महाराजांच्या मुद्राभिषेकासाठी हेच होन वापरण्यात येणार आहेत। कॅमेरामन अरविंद वारगेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड। किल्ले रायगडावरनं आपण ही थेट दृश्य बघतोय। अतिशय उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये आणि आपल्या मातीतल्या विविध कलांच्या माध्यमातून आज किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। ज्या पद्धतीने मूळ शिवराज्याभिषेक सोहळा झालेला होता त्याच्या स्मृतींना उजाळा देत कुठेतरी आज हा सगळा प्रसंग, हा सोहळा रंगवण्याचा प्रयत्न असणार आहे। शहारे येतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 352 वर्षापूर्वी या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि आज हे महाराजांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे, आपल्या सर्वांचं अस्तित्व आहे, हे कधीच विसरून चालणार नाही। विशेष म्हणजे आज इथे आल्याच्या नंतर दरवर्षी एक गोष्ट जाणवते की महाराष्ट्रातला तरुण आजही महाराजांच्या आदर्शाने चालतोय। महाराष्ट्रातला तरुण आजही महाराजांच्या कारणाने प्रेरित होतोय, म्हणजे तो आपला इतिहास अजूनही वाचतोय, अजून इतिहासाची आपल्या तरुणांना जाणीव आहे। आणि म्हणून मला वाटतं ज्यावेळेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक दिन सोहळा जेव्हा आपण साजरा करतो त्यावेळेस मला वाटतं पुढच्या पिढ्यांसाठी हा एक आदर्श आहे आणि मला वाटतं हा उत्सव आता कधीच थांबू शकत नाही। तर किल्ले रायगडावरती आज हा सोहळा संपन्न होणार आहे त्याकडे आपलं लक्ष असेलच, पण